लातूरमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून रणकंदन. आरक्षणाच्या वर्गीकरणावरून आता लातूरमध्ये ठिणगी पडली आहे. राज्य सरकारने न्यायमूर्ती बद्दर आयोगाचा अहवाल सार्वजनिक न केल्यामुळे अनुसूचित जाती समूहामध्ये संतापाची लाट उसळली असून लातूरच्या गांधी चौकात सरकारविरोधात एल्गार पुकारण्यात आलाय. आरक्षणात अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली सुरू असतानाच आता नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्य सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती बद्दर आयोगाचा अहवाल अद्याप सर्वांसाठी खुला का केला नाही? सरकार नेमकं काय लपवत आहे असा थेट सवाल विचारला जातोय. या अन्यायाविरोधात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती मैदानात उतरली आहे. या गुप्त अहवालाचा निषेध म्हणून आज लातूरमध्ये अहवालाच्या प्रती जाळून होळी करण्यात आली आहे. हे आंदोलन केवळ प्रतिकात्मक नसून आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी पुकारलेले युद्ध असल्याचा इशारा समितीने यावेळी दिला आहे. आता सर्वांच्या नजरा सरकारच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. लातूरचा गांधी चौक या संघर्षाचा साक्षीदार ठरला असून लातूरातून हे आंदोलन राज्यभर पसरणार आहे. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. कारण अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अबकड उपवर्गीकरण करण्याचा म्हणजे चंग बांधलेला आहे. मुळात उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती बद्दर समिती म्हणजे आयोग नेमलेला आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या अहवाल शासनाकडे न्यायमूर्ती बद्दर यांनी दाखल केलेला आहे. परंतु त्यांनी ज्या ऑनलाईन पद्धतीने ज्या हरकती मागवलेल्या आहेत त्या हरकती जोपर्यंत अहवाल लोकांमध्ये खुला होणार नाही, राज्याच्या जनतेमध्ये खुला होणार नाही, तोपर्यंत त्या अहवालामध्ये काय लिहिलंय किंवा हरकत काय घ्यायची हे कळणार नाही. आणि म्हणून शासनाने अहवाल खुला न करता जो या ठिकाणी हरकती मागवलेल्या आहेत त्या अत्यंत बेकायदेशीर आहेत. आणि शासनाने या ठिकाणी जो अहवाल लोकांना म्हणजे लादण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु एकूणच अनुसूचित जातीमध्ये ज्या काही 59 जाती समूह आहेत त्यामध्ये 58 जातीचा कडाडून या अबकड उपवर्गीकरणाला विरोध आहे. आणि म्हणून शासनाने आधी न्यायमूर्ती बद्दर समितीचा अहवाल लोकांमध्ये उघड करावा आणि त्यानंतर हरकती घ्याव्यात. परंतु आमचं असं म्हणणं आहे, अजूनही खरं म्हणलं तर महाराष्ट्र शासनाने अजूनही अनुसूचित जाती जमातीचं आरक्षणाची पूर्णपणे अंमलबजावणी केलेली नाही. आणि त्यामुळे म्हणजे आरक्षणाचा लाभ कुणी घेतला आणि कशा घेतला याच्यावर जास्त म्हणजे सरकारलाही करता येणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत हे समान संधी आहे याच्यासाठी शिक्षण सगळ्यात महत्वाचं आहे. आरक्षणाचा लाभ जर घ्यायचा असेल तर शिक्षण सगळ्यात महत्वाचं आहे आणि शिक्षण घेतल्याशिवाय तुम्ही आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून शासनाने जे काही अबकड करण्याचा उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे तो तात्काळ शासनाने रद्द करावा, बद्दर समितीचा अहवाल रद्द करावा आणि आहे तसं आरक्षण या ठिकाणी जशाला तसं ठेवावं अशी मागणी आज लातूर येथील उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी गांधी चौकामध्ये या ठिकाणी न्यायमूर्ती बद्दर समितीचा जो काही अहवाल आहे त्याचं प्रतिकात्मक आम्ही या ठिकाणी दहन केलेलं आहे, होळी केलेली आहे. आम्ही या ठिकाणी राज्य शासनाचा निषेध करतो की राज्य शासन कुणालाही विश्वासात न घेता या ठिकाणी हा अहवाल म्हणजे अबकड उपवर्गीकरण आमच्यावर लादत आहे. जर शासन जबरदस्ती जर 59 जातींना विचारात घेऊन जर हे करत नसेल तर महाराष्ट्रामध्ये तीव्र लढा करून हे उपवर्गीकरण थांबवावं लागेल असं आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी शासनाला कळवण्यात येत आहे. जर तो जबरदस्ती आमच्यावर जर लादण्यात येत असेल तर आम्ही पूर्ण जिल्ह्यामधून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून जसं मागे मोठमोठे मोर्चे झाले तशाच पद्धतीने या ठिकाणी लातूर शहरामध्ये सुद्धा मोठा मोर्चा शासनाच्या विरोधात करू. Thanks for watching Ekmat Digital.